आकाशवाणी. मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण. मोरबीतील स्थितीचाही आढावा घेण्यासाठी भेट देणार. मोरबी दुर्घटनेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटारेस यांच्यासह विविध देशांकडून सहवेदना. देशात आजपासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ग्रेटर नोएडा इथं जलसप्ताहाचं उद्घाटन आणि बांगलादेश बरोबरच्या क्रिकेट मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर KL राहुल उपकर्णधार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील विविध विकास कामांची आज पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. राजस्थानमधील बन्सवारा इथं ते मनगड धाम की गौरव गाथा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि त्यानंतर गुजरातमध्ये पंचमहाल जिल्ह्यात जांबुघोडा इथं विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण करणार आहेत. याचबरोबर मोरबीतील दुर्घटनेबाबतच्या स्थितीचाही आढावा घेण्यासाठी ते मोरबीला भेट देणार आहेत. पंतप्रधान जांबुघोडामध्ये 860 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करतील. गोध्रामधील श्री गोविंद गुरु विद्यापीठाचं नवीन संकुल ते देशाला अर्पण करतील. वाडेक येथील संत जोरिया परमेश्वर प्राथमिक शाळा आणि स्मारक तसंच दांडियापुरा इथली राजा रूपसिंह नायक प्राथमिक शाळा आणि स्मारक ते देशाला अर्पण करणार आहेत. गोध्रामधील केंद्रीय विद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजनही पंतप्रधान करतील. सुमारे 680 कोटी रुपये खर्चून उभारल्या जात असलेल्या गोध्रा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलाची आणि कौशल्य विद्यापीठाच्या विस्तारीकरण प्रकल्पाचीही पायाभरणी ते करणार आहेत. मोरबीतील झुलता पूल दुर्घटनेबाबत विविध देशांकडून सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यासह विविध देशांच्या प्रमुखांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या कसोटीच्या क्षणी अमेरिका भारताबरोबर असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे आणि या दुर्घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं म्हटलं आहे. गुटेरस यांनीही जखमी लवकर बरे होण्याची मनोकामना व्यक्त केल्याचं त्यांचे प्रवक्ते स्टीफन ड्युजारिक यांनी सांगितलं. कॅनडाचे पंतप्रधान, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग यांनीही तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. देशात आजपासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. या रुपीचा वापर आंतरबँक व्यवहाराची कार्यक्षमता वाढवेल तसंच यामध्ये प्रत्यक्ष रकमेची देवाणघेवाण होणार नाही, त्यामुळे व्यवहाराचा खर्च कमी होईल असं यात म्हटलं आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, IDFC फर्स्ट बँक आणि HSBC बँक या बँका निर्धारित करण्यात आल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. घाऊक क्षेत्रात डिजिटल रुपी चलनाच्या वापरामधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर अन्य घाऊक व्यवहार आणि आंतरदेशीय व्यवहारांसाठी डिजिटल रुपी चलन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यावर भर दिला जाईल. तसंच येत्या महिन्याभरात सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील डिजिटल रुपी चलन खुलं करण्याची रिझर्व्ह बँकेची योजना आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची 21वी बैठक आज दूरस्थ पद्धतीनं होत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. ही बैठक दरवर्षी होते आणि संघटनेच्या व्यापार आणि आर्थिक धोरणांवर त्यात चर्चा होते. तसंच वार्षिक अर्थसंकल्पालाही मंजुरी दिली जाते. या संघटनेच्या सर्व कामांमध्ये तसंच प्रदेशातील सर्व संवाद प्रक्रियांमध्ये आणि संघटनेच्या चौकटीत होणाऱ्या बहुपक्षीय सहकार्य प्रक्रियांमध्येही भारत सक्रियपणे काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज ग्रेटर नोएडा इथं जलसप्ताहाचं उद्घाटन करणार आहेत. जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय यांच्यातर्फे आयोजित केला जाणारा हा सप्ताह 5 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. जलस्रोतांबाबत जागृती, संवर्धन आणि वापर या संदर्भात एकात्मिक दृष्टीनं प्रयत्नांसाठी हा सप्ताह आयोजित केला जात आहे. जागतिक पातळीवरचे धोरणकर्ते, नेते, संशोधक आणि उद्योजक त्यात सहभागी होत आहेत. शाश्वत विकास आणि एकतेसाठी जलसुरक्षा अशी या सप्ताहाची संकल्पना आहे. डेन्मार्क, फिनलंड आणि सिंगापूर या सप्ताहासाठी भागीदार देश आहेत. विविध चर्चासत्र, गटचर्चा, प्रदर्शनं आणि सांस्कृतिक कार्यक्रम या सप्ताहात होणार आहेत.
पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारलं जाईल अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केली. सीडॅकच्या वतीनं इलेक्ट्रॉनिक्स डिझायनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रांजणगावच्या फेज 3 मध्ये होऊ घातलेल्या या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमुळे येत्या काळात जवळपास 5,000 रोजगार उपलब्ध होणार असल्याचं चंद्रशेखर यांनी सांगितलं. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 2,000 कोटी रुपयांची गुंतवणूक भविष्यात आकर्षित केली जाणार असल्याचंही चंद्रशेखर यांनी सांगितलं. सीडॅकच्या माध्यमातून राज्यात उभारण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स डिझायनिंग प्रकल्पाचा अंदाजे खर्च साधारण 1,000 कोटी रुपये असल्याचं चंद्रशेखर यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखरपणामुळेच भारत आज जगासमोर अभिमानानं उभा आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काल सांगितलं. सरदार पटेल स्मृती व्याख्यानात सक्षम भारत सशक्त भारत या विषयावर ते बोलत होते. सरदार पटेल यांचा आधुनिक भारताचे शिल्पकार असा उल्लेख ठाकूर यांनी केला. सरदार पटेल यांची व्यवहार कुशलता, हिंमत आणि कटिबद्धता यामुळेच 500 संस्थानं स्वतंत्र भारतात विलीन होण्यास बळ मिळालं असं त्यांनी नमूद केलं. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेचा उल्लेख होतो तेव्हा तेव्हा सरदार पटेल यांनी त्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख होतो असंही ते म्हणाले. इस्रायलमध्ये आज नवीन संसद सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होणार आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानपदी नसताना ते 2009 नंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या लिकुड पक्षाला सर्वात जास्त जागा मिळण्याची शक्यता असली तरी अंतिम कल चाचणीनुसार त्यांच्या पक्षाला बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 61 जागांपेक्षा कमी जागा मिळतील असा अंदाज आहे. इस्रायलमध्ये 4 वर्षांमध्ये 5व्यांदा निवडणूक होत आहे. यापूर्वीच्या 4 निवडणुकांमध्ये कोणत्याही आघाडीला आवश्यक बहुमत मिळालं नव्हतं. आज होणाऱ्या मतदानाचे निकाल उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि शिव थापा भारताच्या पथकांचं नेतृत्व करणार आहेत. जॉर्डनमधील अम्मान इथं आजपासून या स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेसाठी भारताचं 25 खेळाडूंचं पथक सहभागी होणार आहे. शिव थापा 63.5 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. लवलिना बोर्गोहाईन पुढे या स्पर्धेत मोठं आव्हान असणार आहे. पॅरिसमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो गट वगळण्यात आल्यामुळे तिला आपला गट बदलावा लागणार आहे. प्राथमिक फेरी आजपासून सुरू होत आहे तर उपांत्यपूर्व फेरी शनिवारपासून सुरू होईल. महिलांची अंतिम फेरी 11 नोव्हेंबरला तर पुरुषांची अंतिम फेरी 12 नोव्हेंबरला होणार आहे. बांगलादेशबरोबरच्या एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघटनेच्या निवड समितीनं संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा कर्णधार तर KL राहुल उपकर्णधार असेल. राहुल त्रिपाठी आणि यश दयाल यांना एकदिवसीय सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. बांगलादेशबरोबरचा पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबरला होणार आहे तर त्यानंतर 7 आणि 10 डिसेंबरला सामने होणार आहेत. बांगलादेशबरोबर 14 डिसेंबरला पहिला तर 22 डिसेंबरला दुसरा कसोटी सामना होणार आहे. पुरुषांच्या 20 षटकांच्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत आज अफगाणिस्तानचा श्रीलंकेबरोबर तर इंग्लंडचा न्यूझीलंडबरोबर सामना होणार आहे. अफगाणिस्तान श्रीलंकेचा सकाळी 9:30 वाजता तर इंग्लंड न्यूझीलंडचा 1:30 वाजता सामना होणार आहे. ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. काल ऑस्ट्रेलियानं आयर्लंडचा 42 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियानं 179 धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र आयर्लंडचे सर्व खेळाडू 18 षटकं आणि एका चेंडूत 137 धावांवर बाद झाले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमधील विविध विकास कामांची पायाभरणी आणि लोकार्पण. मोरबीतील स्थितीचाही आढावा घेण्यासाठी भेट देणार. मोरबी दुर्घटनेबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्यासह विविध देशांकडून सहवेदना. देशात आजपासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्वावर वापर सुरू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज ग्रेटर नोएडा इथं जल सप्ताहाचं उद्घाटन. आणि बांगलादेशबरोबरच्या क्रिकेट मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर KL राहुल उपकर्णधार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.